हे मस्त गरम गरम कैरीची कढी तुम्ही भातावर खाऊ शकतात किंवा सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूपच अशी गुणकारी कढी असते ही। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मस्त अशी चटाकेदार कैरीची कढी करायची आहे। कैरीचं नाव जरी काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्यामध्ये अशी कैरीची कढी नक्की करून खाल्ली पाहिजे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करू। कैरीची कढी करण्यासाठी मी इथं एक कैरी घेतलेली आहे। आता या कैरीला आपल्याला जे हे देठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि वरची साल काढून घ्यायची। कैरीची साल काढून घेतली बघा पूर्णपणे। आता हिला आपल्याला फोडींमध्ये कट करून घ्यायचं आहे। ही कैरी खूप आंबट आहे तर मी थोडीशीच घेत आहे, बाकीची उरवणार आहे। तुमची कैरी जर गोड असेल तर एक सुद्धा घेऊ शकतात किंवा तुमच्या आवडीप्रमाणे। आता थोडे असे तुकडे करून घेते तिचे बारीक। कैरीच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत। आता ह्या कैरीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कैरी शिजवण्यासाठी मी इकडे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे। तर आता ह्या फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे। एकच शिट्टी करायची आहे आपल्याला, एका शिट्टीमध्ये कैरी छान शिजून जाते। कैरी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। वाटणासाठी मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतले। जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 3 घेतल्या। तुम्ही जर तिखट घेत असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। जिरं घेतलेलं आहे, आलं आणि लसूण आहे, खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं सुकं खोबरं आहे, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकतात, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे बारीक असं। सुरुवातीला पाणी न घालताच वाटण केलं आणि नंतर थोडंसं पाणी घातलं म्हणजे छान असं वाटून झालेलं आहे आपलं। कुकरची एक शिट्टी करून आणि कुकर गार करून घेतलं बघा। कैरी खूप छान अशी शिजून गेलेली आहे। आता ह्याच कैरीच्या पाण्यामध्ये मी बेसन घालणार आहे। 1 चम्मच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे। बेसन पीठ इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं बघा, किती एकजीव असं झालेलं आहे। बेसन पीठ कधी पण आहे ना ह्याच कैरीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मी इथे चमचीच्या सहाय्याने बेसन पीठ मिक्स करून घेतलं। तुमचं कैरीचं पाणी जर जास्त असेल ना तर तुम्ही रवीने असं घोटून घ्या। मध्ये मध्ये तुम्हाला अशा या फोडी दिसत असतील कैरीच्या तर त्या राहू द्यायच्या, म्हणजे असं कैरी पिताना किंवा खाताना त्या दाताखाली येतात ना तर खूप छान असं म्हणजे लागतं। कैरीच्या पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता लगेच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे कढीला। तर कढई ठेवलेली मी इथे गॅसवर तापायला, तेल टाकून घेत आहे। तेल छान आपलं तापून गेलेलं आहे। मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडली बघा। जिरं घालू, लसूण घालायचं आहे। एकच पाकळी घेतली मी, कारण आपण मसाला दळला ना त्याच्यामध्ये घातलेला आहे लसूण। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। वाटण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण आहे ना सुकं खोबरं घेतलेलं होतं आणि ते कच्चंच घेतलेलं आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित परतवून घेऊ। हे वाटण परतत असताना कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, हिंग घालून घ्यायचा आहे, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला, 1 पाव चम्मच। वाटण बघा छान असं परतलं गेलेलं आहे तेल सुटेपर्यंत मस्त। जर आपण या वाटणामध्ये जर बेसन घातलं असतं ना ते पूर्णपणे कढईला चिपकून बसतं आणि व्यवस्थित वाटण असं परतलं जात नाही। त्याच्यासाठी बेसन कधी पण वाटणामध्ये नाही घालायचं, असं वेगळं असं पाण्यामध्ये मिक्स करून आणि नंतरच घालायचं। आता ह्या वाटणामध्ये आपल्याला जे आपण कैरी
च्या पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि लगेच व्यवस्थित असं मिक्स करायचं। लगेच व्यवस्थित मिक्स केल्यामुळे बघा अजिबात कुठेही गुठळी झालेली नाही आहे बेसन पिठाची। आता या कढीमध्ये आपल्याला जेवढं पाणी घालायचं असेल तेवढं घालून घ्यायचं। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते आता कढीमध्ये टाकून घेणार आहे। तर मला अजून थोडीशी घट्ट वाटत आहे कढी, तर त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे। कारण जसं बेसन पीठ शिजेल ना तसं तसं ती घट्ट होईल, तर त्याच्यामुळे आधीच व्यवस्थित असं पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण कढी ठेवायची नाही आणि पातळ पण करायची नाही, एकदम पाण्यासारखी पण चांगली नाही लागत, अशी मध्यमच अशी कढी ठेवायची आहे आपल्याला। कढी आपली उकळत आहे, मी गॅस एकदम मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवर कढी उकळवायची आहे। तर त्याच्या आधी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। कढी उकळत असताना थोडंसं असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे। 5-6 मिनिटं मीडियम गॅसवर कढी उकळवून घेतलेली आहे। बेसनसुद्धा छान असं शिजून गेलेलं आहे। आता थोडासा गॅस मोठा करू आणि एक उकळी काढून घेऊ। तर बघा एक छान अशी खळखळून उकळी काढू। छान अशी उकळी येऊन गेलेली आहे कढीला, बघा एकदम छान अशी कढी झालेली आहे। आता गॅस बंद करून द्यायचा। कढीमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालू। लगेच गरम गरम कढी आपण खायला घेऊ। ही गरम गरम कढी खूपच छान अशी चवीला झालेली आहे। तुम्हाला ही कढीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।